नमस्कार. 25व्या वेलनेस वेनसडेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण गेले 2 आठवडे कोणास ठाऊक कसा या शीर्षकाखाली वजन वाढण्याची वेगवेगळी कारणं बघतोय. आपण शरीराबाहेरची कारणं पाहिली, तशी शरीराच्या आतली पण पाहिली. मला खात्री आहे या सगळ्या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल, कारण जेव्हा आपण एखादा डाएट प्लॅन करतो तो अंमलात आणताना आपलं नक्की कुठे चुकतंय आणि कुठे करेक्शन करायला पाहिजे ह्यासाठी ती कारणं महत्त्वाची आहेत. तर आज पाहणार आहोत ह्या सगळ्या कारणांचा विचार करता वजन कमी करण्याचे उपाय कुठले, नक्की आपलं काय कमी पडतं, कुठे चुकतं, काही सिंपल टिप्स आहेत का, तर ह्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. येस, त्यासाठी गेले 2 आठवडे आपण ज्या शाकाहारी कुटुंबाचं उदाहरण घेतो आहोत त्यात पोळी भात हे खाण्यावर जास्तीत जास्त भर, संपूर्ण शाकाहार, उपवास असं फॉलो करणाऱ्या अनेक कुटुंबांमध्ये वजन ही समस्या खूप मोठी असते असं आपल्याला दिसतं. बरोबर. तेव्हा त्यांनी काय करावं? कसं आहे, आपलं जे शाकाहारी कुटुंब आहे ना, त्यांच्यामध्ये भात आणि पोळीचं प्रमाण म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त आहे. अर्थातच ते त्यांनी कमी केलं पाहिजे आणि प्रोटीन्स आणि फायबर्स वाढवले पाहिजे. प्रोटीन्स कशातनं मिळतात, तर विविध डाळी, कडधान्य यामधनं मिळतात. दुधाचे म्हणजे दही किंवा पनीर याच्यातनं मिळतात. सोया म्हणजे सोयाबीन, टोफू यातनं मिळतात. तर अशा प्रकारे प्रोटीन्स वाढवणं, त्याप्रमाणेच फायबर वाढवणं म्हणजे तंतुमय पदार्थ वाढवणं, ते कशातनं मिळतं, तर विविध प्रकारच्या भाज्या, फळं. तर हा प्रकार जो आहे म्हणजे जेवणामध्ये कोशिंबीर, भाजी, आमटी आणि त्यानंतर एक भाग जो आहे उरलेला तो भात आणि पोळी किंवा भात किंवा पोळी अशा प्रकारे जर आपण घेतला तर हा आहार समतोल होतो आणि त्यामुळे वजन कार्बोहायड्रेट्स जास्त झाल्यामुळे जे वाढतं ते वाढत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आहारातलं तेल तूप पण नियंत्रित केलं पाहिजे, कारण तेल तूप म्हणजे जास्त फॅट्स जेवढे जातील तेवढं वजन अधिक जास्त वाढेल. याशिवाय जे सगळेजण म्हणतात त्याचाही मी उल्लेख करणार आहे. साखर, मैदा, मीठ यासारखे जे पांढरे पदार्थ आहेत, भात, बटाटा, हे कमीत कमी खाणे जे सगळ्यांना माहिती आहे. पुरेशी झोप आवश्यक आहेच, त्याबरोबरच पुरेसा व्यायाम, हे सगळं आता आपण म्हणतो ना युनिव्हर्सल ट्रूथ आहे की वजन कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सध्याच्या काळाचा विचार करता स्ट्रेस कमी करणे, कारण जेवढे तुम्ही स्ट्रेसफुल राहता तेवढे शरीरातले कॉर्टिझॉल नावाचं जे काही हॉर्मोन आहे ते जास्त प्रमाणात स्त्रवतं आणि तुमचं वजन वाढण्याकडे किंवा फॅट्स शरीरामध्ये स्टोअर होण्याकडे कल वाढतो. हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे पॅकेज्ड फूड खाऊ नका, प्रोसेस्ड फूड खाऊ नका, हे पण सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, जेवताना 4 घास कमीच खा. पोट भरण्यासाठी जेवू नका, तर भूक भागवण्यासाठी जेवा, म्हणजे आपोआप मर्यादित आहार राहील. याशिवाय खरी भूक ओळखली पाहिजे आपण, की मला खरंच भूक लागली आहे का, आता मी खाल्लं नाही तर चालणार नाही आहे का, हा विचार करून तुम्ही जेवा. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, जेवणापूर्वी 1 ग्लासभर पाणी प्या. त्याच्यामुळे काय होतं की 1 ग्लास पाणी प्यायलं की अर्थातच पुढचं अन्न हे कमी जातं. आयुर्वेद असं म्हणतो की जेवणापूर्वी पाणी प्यायलं तर वजन कमी व्हायला मदत होते. जेवणानंतर एकदम पाणी प्यायलं तर तुम्हाला स्थौल्य वाढतं आणि जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी प्यायलं तर आहार पचतो. तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना, मग जेवणापूर्वी पाणी प्या. याशिवाय वयानुसार, ऋतूनुसार किंवा तुमच्या शारीरिक श्रमांनुसार तुम्हाला नक्की किती अन्नाची गरज आहे ती पण आपल्याला ओळखता आली पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेवणामध्ये चावून खायचे पदार्थ हवेत. नुसते आपले ओरपायचे मऊ मऊ गुलगुलीत लुसलुशीत पोळ्या, मऊ मऊ भात हे पदार्थ असता कामा नये. त्याऐवजी परतलेली भाजी, की जी भाजी चावून खाता आली पाहिजे, भाकरी ही चावून खाता आली पाहिजे, खायला लागते, तर अशा प्रकारे कोशिंबिरी आहेत, कोशिंबिरी पण चावून खायला लागतात. चावून खायच्या पदार्थांमुळे तुम्हाला पोट भरल्याचं समाधान लवकर मिळतं आणि त्यासाठी जेवणात चावून खायचे पदार्थ हवेत. आता तुम्हाला मी वेगळं काय सांगणार आहे,
तर आयुर्वेदानी काय सांगितलं आहे त्याचा उल्लेख. आयुर्वेदानी एक आहार विधी विधान केलेलं आहे. काय म्हटलंय की जेवताना चक्क मांडी घालून खाली जमिनीवर बसा आणि प्रत्येक घास सावकाश चावून चावून खा. अति जास्त वेळ जेवायला लावू नका, तसं अगदी भरभर पण जेवू नका. गरम जेवा, ताजं जेवा, त्याबरोबर मात्रावत म्हणजे पोर्शन लिमिटेड असा असला पाहिजे. जेवण हे अति जास्त नको, पोर्शन लिमिटेड साईज असला पाहिजे पोर्शनचा. आणि त्यानंतर प्रत्येक पदार्थ चावून खा. गप्पा मारत जेवू नका, हसत हसत जेवू नका. जेवताना जेवणाकडे पूर्ण लक्ष देऊन जेवा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा तुमचा जो आहार आहे तो मर्यादित प्रमाणात पोटात जातो, व्यवस्थित चावला जातो. त्यामुळे त्याचं पचन पण व्यवस्थित होतं आणि तुमचं शरीर पोषण यामुळे व्हायला मदत होते. अजून महत्त्वाचं म्हणजे पहिलं जेव्हा तुम्ही खाता तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात तत्पूर्वी खाल्लेलं अन्न पचल्यावरच खा. हे तुम्ही कसं ओळखणार? म्हणजे तुम्हाला जर भूक लागलेली असेल तरच खा. पोट हलकं पाहिजे, रिकामं पाहिजे, भूक लागलेली असली पाहिजे. किंवा जर ढेकर आला तर तो शुद्ध उद्गार ज्याला म्हणतो, त्या ढेकराला वास येता कामा नये, शुद्ध ढेकर आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला उत्साह वाटला पाहिजे. ही पचनाची लक्षणं आहेत. तर सुरुवातीचं अन्न व्यवस्थित पचलेलं असेल आणि त्यानंतर भुकेची संवेदना झाली तर त्यावेळी जेवा. त्यानंतर गरमवर थंड आणि थंडवर गरम असं खायचं नाही. म्हणजे मी कडक तर मस्त गरम गरम पावभाजी खाल्ली किंवा पुलाव खाल्ला आणि वर मी थंडगार मिल्कशेक प्यायला, असं थंड गरम गरम थंड असे प्रकार करू नका. त्यानंतर अन्न ताजं हवं, गरम हवं आणि तेलतुपाचा योग्य प्रमाणात वापर हवा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही अन्नप्राशन करता, अन्न सेवन करता, तेव्हा ते अन्न शरीरपोषणाला मदत करतं आणि अशा वेळी जास्त पण खाल्लं जात नाही आणि कमी पण खाल्लं जात नाही. आता अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याचा. बऱ्याच घरांमध्ये फ्रीजमधलं पाणी किंवा माठातलं पाणी वर्षभर प्यायलं जातं. पण थंड पाणी जे आहे ते पण तुमचं वजन वाढवायला मदत करतं. हल्ली तर वॉटर थेरपी या नावाखाली किंवा पाणी भरपूर प्यायलं पाहिजे या नावाखाली प्रचंड प्रमाणात पाणी प्यायलं जातं तहान लागलेली नसताना. त्यात जर थंड पाणी वारंवार प्यायलं तरीही वजन वाढतं. मग काय करायला पाहिजे अशा वेळी? तर वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते, सकाळी उठल्याबरोबर एक कपभर गरम पाणी, कढत्त पाणी प्या. आणि असंच गरम पाणी दिवसातनं 2-3 वेळा प्या. पाण्यामध्ये जर साधारण 1 लिटरभर पाण्यात 1 चिमूट सुंठ, 1 चिमूटभर नागरमोथा, चिमूटभर दालचिनी असं जर घातलं आणि ते पाणी थोडं 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 दिवसभर प्यायलं तरीही ते फायदेशीर ठरतं. आपल्या शरीराचा जो बेझल मेटाबॉलिक रेट आहे तो वाढायला मदत होते. दिवसभरात थंड पाणी पिऊच नका, पण शक्यतो कोमट पाणी प्यायलं तर ते जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे माठातलं पाणी नको, थंडगार पाणी नको आणि जेवणापूर्वी मी म्हटलं तसं थोडंसं 1 ग्लासभर पाणी पिणं महत्त्वाचं आहे. आता फळं आणि सरबतांचा आपण विचार करू. मुख्यतः फळं खा, पण फळांचे ज्यूस घेऊ नका. वजन कमी करायचं आहे ना, त्यासाठी सांगते. त्याप्रमाणेच सरबत, पन्हं या कोकमाचं सरबत, वेगवेगळी साखर प्रचंड असलेली थंड पेय ही अजिबात घेऊ नका. मग काय घेऊ शकाल? जसं मी गरम पाणी म्हटलं तसं अगदी फारच तहान लागली, उकडतंय तर नारळाचं पाणी प्या, ताक प्या की ज्याच्यामुळे वजन वाढणार नाही पण तुमची तहान भागेल. तेलतुपाचा वापर करताना अतिशय मर्यादित केला पाहिजे. तूप म्हणलं तर ते लोणकढं तूपच असलं पाहिजे. बाहेरचं विकतचं तूप शक्यतो घेऊ नका. किंबहुना जिथे खात्री आहे तिथलंच तूप घ्या, दुसरं तूप नको. लोणीसुद्धा घरचं दही विरजून, साईला विरजण लावून केलेलं म्हणजे दही घुसळून केलेलं जे ताकावरचं लोणी येतं, पांढरं लोणी, ते खायला हरकत नाही. पण बटर, चीज ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्या टाळाव्या लागतील.
तेलांमध्ये तिळाचं तेल, मोहरीचं तेल, सूर्यफूल तेलामध्ये मोहरीचं तेल मिक्स करून अशा प्रकारे तेल वापरा, ती फायदेशीर ठरतील. आणि जसं मी मगाशी म्हणलं तसं प्रोसेस्ड फूड नकोच किंवा पॅकेज्ड फूड नकोच, पण घरी सुद्धा क्लिष्ट पाककृतींमधनं आपण जे पदार्थ तयार करतो ते शक्यतो टाळायचे. उदाहरण सांगते बरं का. तुम्ही समजा श्रावण घेवड्याची किंवा कोबीची भाजी केली किंवा तोंडलीची भाजी केली, नुसती परतून भाजी केली, पटकन होते, बरोबर आहे, शिजायला जो काही वेळ लागतो तो. पण काही भाज्या वाटण घाटण करून ग्रेव्ही करून केल्या तर त्याला वेळ पण लागतो करायला, कष्ट पण जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये कॅलरीज सुद्धा जास्त असतात. ह्या दृष्टीने पाहता तुम्हाला सरळ साधा सिंपल स्वयंपाक करणं आणि तो खाणं हे हितावह आहे. जेव्हा तुम्ही साधा वरण भात, नुसती साधी आमटी किंवा काही हे खाल आणि त्याविरुद्ध तुम्ही जर समजा बिर्याणी खाल्ली किंवा पुलाव खाल्ला, तर अर्थातच बिर्याणी किंवा पुलाव करायला कष्ट जास्त आहेत, त्याप्रमाणे त्याच्यात कॅलरीज पण जास्त जातात. पालकाचं उदाहरण घेऊ. पालकाची भाजी नुसती परतलेली खाल्ली किंवा मेथीची भाजी नुसती परतून खाल्लीत तर त्यामुळे मिळणाऱ्या कॅलरीज आणि मेथी मलाई मटर किंवा पालक पनीर, पालक मटर ह्यासारख्या भाज्या ग्रेव्हीवाल्या खाल्ल्यात तर कृती पण त्याची क्लिष्ट आहे आणि त्याच्यात कॅलरीज पण जास्त आहेत. हे आपल्याला खूप इंटरेस्टिंग टेक मिळालेलं आहे की ज्या पदार्थांची कृती क्लिष्ट त्याच्यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. अशावरून आपण सहज सोप्या पद्धतीने ओळखू शकतो. दरवेळेला कॅलरी काउंटिंगची गरज नाही. अगदी बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाने काय सांगितलंय माहितीये का? चिंतन करा, चिंता सोडा, ताण सोडा, पण चिंतन करा. म्हणजे मेंटली कुठल्या तरी कृतीमध्ये एंगेज राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे मी सांगितलं ना ते सगळ्यांनाच लागू आहे. वजन वाढण्याचं कारण काहीही असो, पण सगळ्यांना या गोष्टी लागू आहेत. ओके. आता मांसाहारात तर प्रोटीन्स असतातच. हो, पण मांसाहारी लोकांमध्येही वजन जेव्हा वाढतं तेव्हा ते कमी करण्यासाठी काय करावं? अगदी बरोबर. कारण आपण म्हणतो प्रोटीन्स खा, प्रोटीन्स खा. मांसाहारी लोक तर प्रोटीन्स खातात, पण अशांना जर वजन कमी करायचं असेल तर त्यांनी 2 गोष्टी कराव्या. आपण ना नॉनव्हेजमध्ये सुद्धा क्लिअर सूप्स घेऊ शकतो किंवा ग्रिल्ड मीट घेऊ शकतो. म्हणजे भाजलेलं मांस, त्याच्याला आपण ग्रिल्ड चिकन वगैरे म्हणतो, त्या प्रकारचं घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे तेलही जास्त प्रमाणात नाही. दुसरं असं रेड मीट खाऊ नका आणि लीन मीट खा. याचा अर्थ काय की स्नायूंचा जो भाग आहे तो खा, पण मांसाहारामध्ये जी चरबी आहे, फॅट्स आहेत, ती खाण्यात येणार नाहीत असं बघा. तुम्हाला माहिती आहे का, ईशान्य भारतातली लोक प्रचंड प्रमाणात मांसाहार करतात, तो त्यांच्या दैनंदिन जीवनात असतो, पण तरीही ते बारीक का आहेत का? किंवा जपानी लोक बघा, त्यांचाही मांसाहार असतो, पण ते बारीक का आहे? कारण त्यांच्या खाण्याच्या पद्धती, क्लिअर सूप्स किंवा रोस्टेड मीट हे ते जास्त खातात आणि त्यामुळे फॅट्स किंवा चरबीचा जो भाग आहे तो ते खात नाही. त्याबरोबरच त्याच्याबरोबर सॅलड्स किंवा भाज्या यांचा वापर ते पुष्कळ प्रमाणात करतात आणि त्यामुळे जरी मांसाहार त्यांनी केला तरी ते जाड होत नाही. हेच तत्व आपण पाळू शकतो. ओके. आता पुढचा प्रश्न विचारते. ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम्स म्हणजे कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी, गॅसेस वगैरे आहेत आणि त्यांना वजन कमी करायचं आहे, अशांनी, हे प्रॉब्लेम्स असणाऱ्यांनी काय करावं? प्रॉब्लेम्स असणाऱ्यांनी काय करावं? मंडळी, एक तुम्हाला सांगते बरं का, ज्यांना हे पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्यांचं असं पोट असं फुगलेलं असतं आणि तुम्ही पोट तपासलं त्यांचं तर प्रचंड टेंडरनेस असतं, म्हणजे पोट दुखतं कारण आत सूज असते. अशा व्यक्तींनी पहिल्यांदा पोटाचे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची आणि आयुर्वेदामध्ये अतिशय छान ट्रीटमेंट याच्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, यांनी आहार कसा घ्यायचा, तर ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण, ताजं गोड ताक, भेंडी, दुधी भोपळा, पडवळ, दोडका, घोसाळं या वेलीवरच्या भाज्या, त्या तूप जिऱ्याची फोडणी देऊन शिजवलेल्या, अशा प्रकारे जर तुम्ही आहार ठेवलात
तर पोटातली सूज पण कमी होते, पोटाचा घेरही कमी होतो आणि वजन कमी व्हायला मदत होते. कित्येक लोकांचं 5-5, 6-6 किलो वजन केवळ ह्यामुळे उतरलेलं आहे. त्यानंतर ज्यांना अगदी कॉन्स्टिपेशन आहे की संडासला होतच नाही, तर त्यांनी सकाळी उठून एक कपभर गरम पाणी प्या, त्याच्याबरोबर 4 काळ्या मनुका खा, त्यांनी पोट साफ व्हायला मदत होते. लवकर जेवणं हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 जेवणामध्ये पुरेसं अंतर आणि संध्याकाळचं जेवण किंवा रात्रीचं जेवण हे 7-7:30 पर्यंत करून घ्या. जेवढे तुम्ही उशिरा जेवाल तेवढी अपचन, गॅसेस, ॲसिडिटी हे प्रॉब्लेम्स वाढतात. आणि अर्थातच मी मगाशी म्हटलं तसं आयुर्वेदीय चिकित्सा चांगल्या वैद्यांकडनं घ्या. पण आता ना तुम्ही म्हटलात भाकरी खा, पण ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्यांना डायबिटीस आहे अशांनी काय करावं? कारण भाकरी तर आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो ना. बरोबर. मग अशांनी फुलका खायचा, पण फुलका सुद्धा अगदी कमी प्रमाणात खायचा. गव्हाचा फुलका खाऊ शकता तुम्ही, पण कमी प्रमाणात खायचा. किंवा भाकरी खाल्ली तरी ती कमी प्रमाणात खा, छोटीशी भाकरी खा. एरवी भाकरी आपली जी मोठी असते तेवढ्या प्रमाणात खाऊ नका. ओके. आपण मागच्या वेळच्यात सगळ्या केसेस आठवून बघूयात. त्याच्यात अजून एक केस अशी होती की हार्मोनल चेंजेस किंवा हार्मोनल इम्बॅलन्स ज्यांच्यात होत आहे किंवा चेंजेस होत आहेत आणि वजन वाढतं आहे, अशांसाठी काय उपाय आहेत? आत्तापर्यंत मी आपल्या त्या शाकाहारी कुटुंबाचं उदाहरण देऊन जे काही सविस्तर सगळं सांगितलं ते ही लोक फॉलो करू शकतात तसंच्या तसं. ह्याशिवाय हॉर्मोनल चेंजेस असतील तर त्या पर्टिक्युलर गोष्टीची ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये अत्यंत सुरेख पद्धतीने हा विचार करता येतो. मी तुम्हाला एक उदाहरण देते बरं का. थायरॉईडचं उदाहरण घेऊ. अनेकांना हायपोथायरॉइडिझम म्हणजे TSH लेवल वाढणं. कारण का? तर थायरॉईड काम कमी करते म्हणून. तर हायपोथायरॉइडिझम ज्याला आपण सगळे सरसकटपणे थायरॉईडचा त्रास असं म्हणतो, असे अनेक रुग्ण सध्या आहेत. आणि त्यामध्ये त्यांचं वजन वाढलेलं असतं. वजन वाढतं, TSH लेवल वाढते, त्यामुळे त्यांना गोळ्या सुरू केल्या जातात. थायरोनॉम, अल्ट्रॉक्झिन अशा गोळ्या अनेक जण घेत असतात. तुमच्या लक्षात आलं का मंडळी आहे, ह्या जरी गोळ्या सुरू केल्या तरी ज्यांचं वजन ऑलरेडी वाढलेलं आहे त्यांचं ह्या गोळ्या सुरू केल्यावर रिपोर्ट्स एक वेळ नॉर्मलला येत असतील, पण वजन काही कमी होताना दिसत नाही. याचाच अर्थ थायरॉईड लेव्हल TSH लेव्हल वाढणं या थायरॉईड कमी काम करणं याच्या मागची जी कारणं आहेत त्याचा शोध घेऊन आपल्याला त्याप्रमाणे आपल्या आहार विहारात बदल केला पाहिजे, तशी औषधं घेतली पाहिजेत, तरच वजन कमी होऊ शकतं. दुसरा एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मेनोपॉजच्या वेळी वजन वाढणं. कित्येक बायकांचं वजन मेनोपॉजच्या वेळी वाढतं. अशा वेळी काय करायचं? तेच पुन्हा की जे मी सुरुवातीला सांगितलं त्याचं काटेकोरपणे पालन करायचं. आहाराचं, रेग्युलर एक्सरसाइज करायचा. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची एक गोष्ट आहे की ह्या वयामध्ये तुमचा बॉडी साईज वाढणार आहे हे पहिलं ॲक्सेप्ट करायचं. वजन कमी नाही झालं तरीही डाएट करायचंच, व्यायाम करायचाच, जीवनशैली सुधारायचीच. याचा अतिशय जास्त उपयोग आपली फिजिओलॉजी, आपला फिटनेस नॉर्मल राहण्याकडे होतो. मग काही दिवसांनी वजन तसंच तेवढंच राहील किंवा कमी होईल. ऑफकोर्स वजन कमी करण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी त्यांना करता येतील, पण मिनिमम एवढं तरी केलं पाहिजे. वजन कमी जेव्हा होईल तेव्हा होईल, पण डाएट, आहारविहार, व्यायाम आणि नियमित जीवनशैली ही पाळलीच पाहिजे न कंटाळता. त्याचे फायदे होतातच. ओके. पुढचा प्रश्न विचारते. एखादी व्यक्ती आधीपासूनच जाड आहे आणि दिवसेंदिवस जाड अजून होतच चालली आहे. अशा वेळेला एक दिवस तिने ठरवलं की आता बाबा बास, वजन कमी करायचं, पण डाएट फार दिवस पाळता येत नाही, भूक सहन होत नाही, व्यायाम फारसा जमत नाही, थकवा येतो आणि मग डिप्रेशन येतं. अगदी बरोबर आहे. अशा व्यक्तींना काय सांगाल? अशा व्यक्तींनी सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट ॲक्सेप्ट करायची. वजन कमी होणं
हा आपला 1-2 वर्षांचा कार्यक्रम आहे हे पहिलं ॲक्सेप्ट करा. म्हणजे 2 महिने मी करतोय, 3 महिन्यापासून करतोय, काहीच होत नाहीये, होणारच नाहीये. तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष याच्यासाठी द्यायला लागतील, पहिली गोष्ट. दुसरं असं आहे, तुम्हाला कुठल्या तरी वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली सगळे उपाय करायला हवेत. आता सध्या काय होतं की ह्या व्यक्तींना बेरियाट्रिक सर्जरीचा सल्ला दिला जातो की तुम्ही त्याच्यावरती ऑपरेशन करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. अनेकांची वजनं कमी झालेली आहेत. 150 किलोचा व्यक्ती असेल, त्यांचं 100वर येतं वजन. पण त्याच्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला अनेक गोष्टींचे रिस्ट्रिक्शन्स येतात, खूप पथ्य पाळायला लागतं, त्रास होतो, पोट नाजूक होतं आणि अनेकांमध्ये पुन्हा वजन वाढल्याचं दिसतं. जर मग तुम्हाला एवढ्या त्रासातनं जायची मानसिक तयारी असेल तर मग डाएट आणि एक्सरसाइज आणि थोडासा पेशन्स ठेवायची तयारी का नाही? आयुर्वेद काय सांगतो या बाबतीत हे बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं कफ म्हणजे कफदोष वाढवणारे पदार्थ, म्हणजे पचायला जड पदार्थ, पातळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, थंड पदार्थ हे सगळे टाळा. ज्याच्यामुळे चरबी वाढते असे फॅट्स किंवा कफ वाढवणारे पदार्थ, जे मेद वाढवणारे पण असतात ते पण टाळा आणि त्याबरोबर वातूळ पदार्थ पण टाळा. म्हणजे कुठले? तर हरभरा किंवा मोड आलेली कडधान्य किंवा तुम्हाला सांगते पावटा, काळा दाणा, वाटाणा, ह्यासारख्या गोष्टी आहेत, ह्यात वातूळ गोष्टी आहेत, त्या टाळायला पाहिजे. का टाळायला पाहिजे? जनरली काय होतं, वजन कमी करायचं म्हटल्यावर स्प्राउट्स खा, फायबर्स खा असं म्हटलं जातं. पण अशा व्यक्तींमध्ये जेव्हा वात वाढलेला असतो, या पदार्थांनी वात अजून वाढतो आणि तो कोंडला जातो शरीरात आणि सगळ्यात महत्त्वाचं तो त्या अग्नीला संदूषित करतो. जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत सारखी ती स्टिम्युलेट करतो आणि सतत भूक लागते. तर ह्यासाठी हे वातूळ पदार्थ पण बंद करायला हवे. उदाहरणार्थ पालेभाज्या, पण शेपूसारख्या पालेभाज्यांनी पोटात प्रचंड गॅस होतो, ती टाळा. त्याऐवजी सारक भाज्या खा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सगळ्या शरीराला मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने अभ्यंग करणं, संपूर्ण शरीराला तेल लावणं आणि त्यावर औषधी वनस्पतींची चूर्ण उठण्यासारखी वापरून ते उठणं शरीराला लावणं, यामुळे अंगावरची चरबी नियंत्रित होताना दिसते. मग हे जे काही उठणं आहे त्यामध्ये मग त्रिफळाचा उपयोग करा, नागरमोथाचा उपयोग करा किंवा इतर औषधी वनस्पतींचा उपयोग करा. आयुर्वेदीय पंचकर्माचा पण उपयोग होतो. त्यांनी काही पूर्ण वजन कमी होतं असं नाही, पण निदान वजन कमी व्हायला चालना मिळते आणि त्यामुळे निष्णात वैद्यांच्या देखरेखीखाली आयुर्वेदीय पंचकर्म करून घ्या. आयुर्वेदीय औषधंसुद्धा याच्यासाठी खूप चांगली आहेत. याच्यामध्ये तत्त्व काय आहे की त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमची पचनशक्ती वाढते, तुमचा अग्नी वाढतो, तुमचा बेझल मेटाबॉलिक रेट वाढतो, शरीरातला जलांश कमी होतो, कफ आणि मेद पण कमी होतो. मग हे सगळं करणारी औषधं कुठली आहेत? तर त्रिफळा आहे, हिरडा आहे, सुंठ आहे, गुळवेल आहे. गुळवेल हे औषध खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे हे सगळं नियंत्रित व्हायला मदत होते. नागरमोथ आहे, यांचा वापर आपण केला पाहिजे. काही आसवारिष्ट सांगितलेली आहेत आयुर्वेदात. आयुर्वेदाने अशा व्यक्तींसाठी आहार कुठला सांगितला आहे? तर ज्वारी आहेत, सातू आहेत, कुळीथ आहेत, मूग आहे, तूर आहे किंवा कोद्रू आहे. या धान्यांचा वापर आयुर्वेदाने करायला सांगितला आहे. याबरोबर व्यायाम हा नियमित पाहिजे आणि तो हळूहळू वाढवला पाहिजे. एकदम तुम्ही अग्रेसिव्ह एक्सरसाइज करायला गेलात तर तो योग्य नाही. आणि जसं मगाशी म्हणलं तसं चिंता सोडा पण चिंतन करा. म्हणजे मेंटली एंगेज्ड राहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळे उपाय आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. ओके, थँक्यू सो मच. ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यांची उत्तरं कमेंटमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या लाईव्ह व्हिडिओजमध्ये आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करूच. तर मंडळी, आरोग्य तरंग ही डायबिटीस आणि इतर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि त्याचं ध्येय आहे 1 दशलक्ष लोकांपर्यंत आयुर्वेद घेऊन जाणं आणि 2047 पर्यंत डायबिटीस फ्री भारत हे आम्ही ध्येय घेऊन पुढे जात आहोत.
वेलनेस वेनसडे हा त्याच चळवळीचा एक महत्त्वाचा उपक्रम. आज 25वा वेलनेस वेनसडे आपला संपन्न झाला आहे आणि आमचे सर्वच्या सर्व एपिसोड्स आरोग्य तरंगच्या फेसबुक पेजवर आणि आरोग्य तरंग बाय ज्योती शिरोडकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना तुम्हाला बघता येतील, पुन्हा बघता येतील. 13 डिसेंबर 2023च्या बुधवारी सुरू झालेला वेलनेस वेनसडे वेबिनार हजारो लोकांपर्यंत पोहोचला आणि सगळ्यांच्या मनामनात रुजला. अनेकांच्या आम्हाला प्रतिक्रिया आल्या की तुमचा हा जो काही कार्यक्रम आहे त्यातनं आम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स मिळत आहेत, त्याचा खूप उपयोग होतो आहे किंवा आम्ही आमची जीवनशैली बदलतो आहे, त्या फायदेशीर ठरत आहेत ह्या गोष्टी. आणि त्यावेळी असं वाटलं की आपण खरंच योग्य मार्गावर आहोत. असेच वेलनेस वेनसडेचे वेबिनार आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत. पण तत्पूर्वी तुमच्या या वेबिनार्सविषयीच्या जर प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवल्या किंवा तुम्हाला कुठला विषय विशेष करून हवा आहे, कुठल्या शंका आहेत किंवा हा वेबिनार तुम्हाला कसा वाटतो, इंटरेस्टिंग वाटतो का, यात काही बदल हवेत का, हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आम्हाला पुढचे वेबिनार्स करताना या सगळ्याचा विचार करता येईल आणि अधिकाधिक इंटरेस्टिंग असे हे एपिसोड्स करता येतील. मला वाटतं आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. सगळ्यांना शुभरात्री.